नमस्कार, मी सावनी उपकाळे मुक्तांगण इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सेकंडरी व हायर सेकंडरी विभागासाठी काउन्सिलर म्हणून कार्यरत आहे. गेल्या अनेक व्हिडिओजमध्ये आपण वेगवेगळे विषय घेऊन भेटलेलोच आहोत, पण आज आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय हाताळणार आहोत, तो म्हणजे अभ्यास. सगळ्याच मुलांच्या परीक्षा जवळ आल्यामुळे पालकांच्या मनात ही शंका असणं अगदी साहजिक आहे की मी माझ्या मुलाचा अभ्यास कसा घेऊ. पालकांच्या मनात अनेक प्रश्न तयार होत असतात ना. काही मुलांसाठी अभ्यास म्हणजे अगदी बेस्ट फ्रेंड असू शकतो, पण काहींसाठी अगदी विलन असतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की पालक म्हणून आपण आपल्या मुलांचा अभ्यास काय पद्धतीने घेऊ शकतो. हा व्हिडिओ आपण मुख्यतः 2 भागांमध्ये घेऊन येणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मुलांच्या अभ्यासाची तयारी कशी करून घ्यायची. तर पुढल्या शनिवारी येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की अभ्यासाची तयारी झाली असताना मुलांना परीक्षेसाठी कसं तयार करायचं. अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे टाइम टेबल करणे. आपण आपल्या मुलांना सतत हे सांगत असतो की टाइम टेबल कर, त्याप्रमाणे अभ्यास कर. पण अनेकदा प्रॉब्लेम असा होतो की मुलं टाइम टेबल तयार करतात पण ते फॉलो करू शकत नाहीत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे केलेलं टाइम टेबल हे बऱ्याचदा रिअलिस्टिक नसतं. म्हणजे काय, जर आपला पाल्य 6 वाजता शाळेतनं घरी येत असेल तर तो लगेचच 6:15ला अभ्यासाला बसेल का? नाही. पण टाइम टेबलमध्ये मात्र मुलांनी हे लिहिलेलं असतं की 6:15 ते 7 अभ्यासाचा वेळ. तसं न करता मुलांना हे सांगा की लिहितानाच तू 7 वाजता अभ्यासाला बसणार आहेस असं लिही, म्हणजे तुझं टाइम टेबल नक्की फॉलो होऊ शकेल. अनेकदा पालक म्हणून आपण मुलांना हे सांगतो किंवा मुलं स्वतःच हे फॉलो करतात की सलग 2 तास 3 तास अभ्यास करायचा आणि संपवून टाकायचा. पण अनेकदा असं दिसून येतं की हा सलग अभ्यास केला तरीसुद्धा मुलांच्या लक्षात दुसऱ्या दिवशी फारसं काही राहतच नाही. तर तसं न करता थोडा वेळ अभ्यास आणि थोडा वेळ ब्रेक असं करून जर अभ्यास केला तर ती गोष्ट जास्त लक्षात राहू शकते. म्हणजे साधारण 40 ते 45 मिनटं सलग अभ्यास करायचा, 10 ते 15 मिनटाचा ब्रेक घ्यायचा, परत 40 ते 45 मिनटं बसायचं. अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर योग्य इंटरवल्सने सुद्धा अभ्यास होऊ शकेल आणि जास्त गोष्टी लक्षात राहायला सुद्धा मदत होऊ शकते. पालक अनेकदा आपल्या पाल्याची तुलना दुसऱ्या पाल्याशी करतात. म्हणजे ह्याचा मुलगा मॅथ्समध्ये खूप चांगला आहे पण माझा मुलगा का नाही, त्याची मुलगी ड्रॉइंग खूप उत्तम करते पण माझी मुलगी का नाही. असे केल्याने मुलांवरती एक वेगळ्या पद्धतीचं प्रेशर येऊ शकतं. तर तसं न करता मुलांची इतरांशी तुलना न करता स्वतःचं मूल कशामध्ये चांगलं आहे हे शोधून काढा. अनेकदा परीक्षेच्या वेळी पालक मुलांचे एक्स्ट्रा करिक्युलर क्लासेस, हॉबी क्लासेस हे बंद करून टाकतात. आपल्या मुलांनी अभ्यास एके अभ्यास करावा ही त्यांची अपेक्षा असते. उद्यापासून तुझा ड्रॉइंग क्लास बंद, डान्स क्लास 10वी असल्यामुळे तू आता करायचा नाहीस असे निर्णय पालक घेऊन टाकतात. पण अनेकदा मुलांना सुद्धा फक्त अभ्यास करून कंटाळा आलेला असतो. तर तसे न करता त्यांना किमान रोजचा अर्धा तास स्वतःच्या हॉबीवरती घालवू देत, जेणेकरून त्यांना थोडीशी एनकरेजमेंट मिळेल आणि चांगल्या पद्धतीने अभ्यासात सुद्धा ते परफॉर्म करू शकतील. आपल्या पाल्याला नेमकी अडचण कुठे येते हे समजून घ्या. म्हणजे वाचता येत नाही आहे का वाचलेलं लक्षात राहत नाही आहे का लक्षात असलेलं लिहिता येत नाही आहे, काय प्रॉब्लेम येतो आहे हे नेमकं समजून घ्या. काही पाल्यांना परीक्षेची भीतीसुद्धा असू शकते. तसं काही आहे का हे समजून घ्या, म्हणजे योग्य प्रॉब्लेमवरती योग्य सोल्युशन आपल्याला काढता येईल. इंग्लिशमध्ये एक अगदी प्रसिद्ध म्हण आहे, 1 साईज डझंट फिट ऑल. म्हणजे काय, आपण सगळ्यांना एका साईजचे कपडे आणतो का? नाही ना. आपण प्रत्येकासाठी वेगवेगळ्या साईजचे कपडे आणतो. काही जणांच्या साईजचे कपडे मिळत नसतील तर टेलरकडनं योग्य मापाचे कपडे शिवून घेतो. अगदी त्याचप्रमाणे अभ्यासाचं सुद्धा आहे. प्रत्येकासाठी अभ्यासाची सेम पद्धत वापरली जाईलच असं नाही. त्यामुळे आपल्या पाल्याची शिकण्याची पद्धत योग्य तऱ्हेने ओळखा. म्हणजे काय, तर माझा पाल्य ग्रुपमध्ये चांगलं शिकतो का एकटा अभ्यास केल्यावर चांगलं शिकतो. एकदा वाचलेली गोष्ट त्याच्या पक्की लक्षात राहते का त्याला परत परत वाचावी लागते. एखादी गोष्ट त्याला बघून जास्त लक्षात राहते का करून त्याला जास्त समजते.
एकदा लिहिल्यावर त्याच्या डोक्यामध्ये पक्कं बसतं का त्याला पुन्हा पुन्हा ते लिहून काढावं लागतं. अशा पद्धतीने आपल्या मुलाची पद्धत बरोबर ओळखून घ्या. अनेकदा असे दिसून येते की मुलं अभ्यास तर करतात पण तितकीशी रिव्हिजन करत नाहीत. पण रिव्हिजन करणं हे अतिशय गरजेचे असते. एका अतिशय फेमस अभ्यासानुसार आज समजा मी एक धडा केला आणि त्याची रिव्हिजन केली नाही तर तो धडा पुढल्या आठवड्यात लक्षात राहण्याचे चान्सेस हे जवळजवळ 60% खाली येतात. म्हणजे आज मी एखादी गोष्ट शिकले आणि माझ्या ती गोष्ट 100% लक्षात असेल तर पुढल्या आठवड्यात रिव्हिजन केली नाही तर तीच गोष्ट डायरेक्ट 40%वर येते. त्यामुळे पुन्हा पुन्हा रिव्हिजन केल्याने ती गोष्ट आपल्या डोक्यामध्ये पक्की बसून जाते. एका अभ्यासानुसार आपण जी गोष्ट करतो ती आपल्या जवळजवळ 90% लक्षात राहते. मग ते करणं कुठल्याही स्वरूपाचं असो, कुठलाही एक्सपेरिमेंट असो किंवा घरी असलेलं काम असो, जेव्हा आपण ती गोष्ट करतो ती आपल्या 90% लक्षात राहते. पण आपण जेव्हा ती फक्त वाचतो तेव्हा मात्र ती गोष्ट फक्त 10% लक्षात राहू शकते. त्यामुळे मुलांच्या एक्सपिरियन्शियल लर्निंगवरती थोडासा जास्त भर द्या. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सायन्समध्ये समजा अशी टर्म असेल की गुड ऑर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर तो अभ्यास नुसता वाचून आणि लिहून घेण्यापेक्षा मुलांना घरी गुड अँड बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटीचं एक्झाम्पल दाखवा, जेणेकरून मुलांच्या ते डोक्यामध्ये नक्की बसेल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धती वापरून वेगवेगळ्या कन्सेप्ट्स लक्षात ठेवून आपण आपल्या मुलांचा अभ्यास घेऊयात. आपल्या मुलांवरती थोडासा जास्त विश्वास ठेवूयात आणि नवीन विषयासह पुढल्या शनिवारी भेटूयात. सगळ्या मुलांना परीक्षेसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. बाय.